हॅलो गाईज, मी आदिती आणि आपला आजचा ब्लॉग आहे रिझल्टचा. सो काय रिझल्ट आहे ते तुम्हाला लवकरच कळेल आणि अनएक्सपेक्टेड मुवमेंट्स पण घडलेल्या आहेत. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की कळेल. लेट्स गो. बेस्ट कॅटवॉक या ठिकाणी आपण बक्षीस देतोय त्यांना. खूप सुंदर असं त्यांनी सादरीकरण केलं. विकास गावकर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण बेस्ट कॅटवॉकच्या कॅटेगरीतलं हे बक्षीस त्यांना देतोय. अदिती पंडित. नंतर बेस्ट टॅलेंट या प्रकारामध्ये आपण बक्षीस देतोय. स्पर्धकाचं नाव आहे श्वेता सुद्रिक. आहेत का स्पर्धक? ओके. आदरणीय महेश काणेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान देतोय त्यांना. सन्मान चिन्ह आणि सोबतच आपण या ठिकाणी हे सन्मानपत्र देतोय. धन्यवाद. आता बघूया सगळ्यात चांगलं स्माइल कोणाची होती. सगळ्यांनीच चांगली स्माइल केली, पण एक बक्षीस मिळालेलं आहे बेस्ट स्माइल साठी आणि ते बक्षीस आहे हर्षदा भाडगुत. हर्षदा भाडगुत हिला बेस्ट स्माइलचं या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. महेंद्रकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस तिला देतोय. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र. थँक्यू सो मच. चला, पुढील कॅटेगरी आहे बेस्ट पर्सनॅलिटी. आता बघा, ओव्हरऑल ही स्पर्धा टॅलेंट, पर्सनॅलिटी आणि सगळ्या गोष्टींवरती आधारित होती, क्वेश्चन आन्सर. पण बेस्ट पर्सनॅलिटीचं प्राइज जाते कंटेस्टंट पायल लोकरे. प्लीज कम ऑन द स्टेज. आणि मी रिक्वेस्ट करतोय गावकर सरांना की त्यांनी आपल्या सुरेश सरांच्या हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मान देतोय. सुरेश राजपूत सर बेस्ट पर्सनॅलिटीचा हा अवॉर्ड त्यांना गेलेला आहे. आता सर्वांनी सुंदर सुंदर कपडे घातले होते तिन्ही राऊंडला. आता बेस्ट आउटफिट म्हणजे सर्वात चांगला आउटफिट कोणाचा होता याचा आपण या ठिकाणी नंबर देतोय. आणि कंटेस्टंटचं नाव आहे प्रियांका लाड. बेस्ट आउटफिट तिन्ही राऊंड मध्ये मिळून ज्यांनी सर्वात सुंदर आउटफिट परिधान केले होते तो अवॉर्ड आपण या ठिकाणी प्रियांका लाड यांना देतोय. या ठिकाणी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. चला तर आता मला सुद्धा उत्सुकता लागली आहे की पहिले 3 क्रमांक कोणाला भेटले असतील. तर पहिल्या 3ऱ्या क्रमांकाकडे जाऊयात. 3रा क्रमांक हा विभागून देण्यात आलेला आहे कारण आपले स्पर्धक खूप चांगलं सादरीकरण होतं आणि स्पर्धकांनी खूप सुंदर असं प्रेझेंटेशन केलं. तर 3रा क्रमांक तुम्हाला कोण वाटते कोणाला असेल? नाही ना? चला, थोडासा तुमचं उत्सुकता इथे मी ताणत नाही. 3रा क्रमांक 2 स्पर्धकांना जातोय आणि 2 स्पर्धकांची नावं आहेत. पहिला स्पर्धक आहे समृद्धी पवार आणि दुसरा गीतांजली पाटील. क्रमांक 3रा आजच्या या स्पर्धेचा विजेता सिंधुदुर्ग सुंदरी फॅशन शोचा 3रा नंबर समृद्धी पवार आणि गीतांजली पाटील. आपण वैशाली गावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि सोबतच कुलकर्णी मॅडम यांच्या शुभ हस्ते दोनही स्पर्धकांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्मान चिन्ह आणि सोबतच प्राइज आजच्या या स्पर्धेचं असं देऊन आपण या दोन्ही स्पर्धकांना आपण खूप खूप शुभेच्छा देत आहोत. आपल्याला 3रा क्रमांक कळलेला आहे समृद्धी पवार आणि गीतांजली पाटील. हे 2 कंटेस्टंट
विभागून नंबर मिळालेले आहे. स्पर्धक खूप असल्यामुळे आपण सर्वांनी पहिले 3 नंबरांनी स्टेजवरती थांबायचं आहे. पहिले 3 क्रमांक आहेत त्यांनी स्टेजवरती थांबायचं आहे. चला तर दुसरा क्रमांक सुद्धा आपण विभागून दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल का, तर स्पर्धकांचं सादरीकरण एवढं सुंदर होतं की परीक्षकांना तो विभागून देणं हे क्रमप्राप्त ठरलं. कारण फक्त आणि फक्त त्यांच्या पोशाखावरती नाही तर टॅलेंट आणि क्वेश्चन राऊंड मध्ये ज्यांनी सुंदर उत्तर दिली त्यांचे सुद्धा या नंबर मध्ये नाव आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे बिली मिश्रा आणि दीपिका फर्नांडिस. मला वाटतं त्यांना सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं असेल, पण एकदा जोरदार आणि आपल्या विजेत्यांसाठी बिली मिश्रा आणि दीपिका फर्नांडिस विभागून आपण देतोय. दोन्ही स्पर्धकांनी अतिशय सुंदर आपली ओळख सांगितली, सुंदर रॅम्प वॉक केला आणि सोबतच सुंदर असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या राऊंड मध्ये सुंदर असं उत्तर सुद्धा दिलं. आपण सन्मान चिन्ह, क्राऊन आणि या ठिकाणी सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. दोन्ही नंबर या ठिकाणी थांबलेले आहेत. तिसऱ्या नंबरच्या स्पर्धकांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. चला तर आता पहिला नंबर कोणाला असेल? प्रेक्षकांमधून कोण वाटतं तुम्हाला? जोरात बोला. कोण अजून? ओके, चला तर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे पूजा सावंत. पूजा सावंत, सावंतवाडीची सुकन्या. 1 नंबरचं बक्षीस जाते आजच्या या सिंधुदुर्ग सुंदर फॅशन शो. सुंदर असं म्युझिक वाजवायचं आणि म्युझिकच्या तालावरती आपल्याला या प्रथम क्रमांकाच्या कंटेस्टंटला आपण स्टेजवरती बोलवणार आहोत. आदरणीय गावकर सर आणि गावकर मॅडम यांच्या दोघांच्याही शुभ हस्ते आपण हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्यांना देतोय. रोख रुपये 10,000, क्राऊन, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असं सुंदर असं हे बक्षिसाचं स्वरूप आहे. जोरदार टाळ्या. म्युझिक जरा थोडस लाऊड करा, कारण आपले हे विजेते आहेत आणि विजयाचा जल्लोष या सर्व स्पर्धकांना वाटला पाहिजेत. आणि सगळ्यांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपल्या या सर्व विजेत्यांसाठी आणि ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांसाठी मनापासून जोरदार टाळ्या. आपण सर्वांना सहभाग सन्मान पत्र देणार आहोत आयोजकांच्या वतीनं. हॅलो गाईज, तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि कसं वाटला? सरप्राईज, अनएक्सपेक्टेड होतं खूप माझ्यासाठी. आणि म्हणजे मला माहीतच नाही की मी नक्की म्हणजे मला कसं मिळालं प्राईज ते. आणि काय सांगू, बेस्ट कॅटवॉक मला मिळालं. आणि ते अनाऊन्स जेव्हा त्यांनी केलं ना, रिझल्ट आल्यानंतर त्यांनी त्यांचं भाषण झालं तर त्यांनी अनाऊन्स केला. पहिलाच तो कॅटवॉकचा होता आणि त्यांनी अनाऊन्स केल्याने बेस्ट कॅटवॉक अवॉर्ड गोज टू आदिती. आणि सगळे शॉक, लिटरली सगळ्यांना वाटलं नव्हतं, कोणालाच वाटलं नव्हतं की असेल. आणि मी तर शॉकमध्येच होते, मला काय कळलंच नाही. मी स्टेजवर जाऊन आले तरी मला कळत नव्हतं. मी खूप जणांना विचारलं की मला का मिळालं, म्हणजे खरंच होतं आहे का माझ्याबरोबर. आणि सगळे फॅकल्टी आणि खूप खुश होती. आणि मेन म्हणजे ही मुमेंट म्हणजे मला कायम लक्षात राहील, कारण की फर्स्ट पेजंट फॅशन शो आणि माझे आईबाबा होते. आणि मला तिथेच तेव्हाच मला बेस्ट कॅटवॉकचं अवॉर्ड मिळाला. आणि ती मुमेंट ना मी सांगू नाही शकत. तो आपला जो हा असतो ना, ते डिस्क्राईब नाही करू शकत वर्डमध्ये. तर असं होतं. मला खूप जण नंतर विचारलं की तुला फॅशन शोचं म्हणजे कॅटवॉकचं काय मिळालं, म्हणजे बाकींपेक्षा तुझं काय वेगळं होतं का? म्हटलं मलाच नाही माहिती, मीच शॉकमध्ये की मला कसं मिळालं. आणि मलाच प्रश्न पडतात की मला कसं मिळालं, असा विषय झाला. आणि तो अनएक्सपेक्टेड मुमेंट होता. आणि सगळेच म्हणतात की अनएक्सपेक्टेड मुमेंट हे खूप भारी असतं. तसं झालं ते माझ्याबरोबर. फॅकल्टी खुश होती, सगळे खुश होते. आणि आपल्या कॉलेजला एक मिळालं, कॉलेजच्या एक स्टुडंटला, सो ते चांगलंच होतं. तर असं होतं आणि खूप खुश आहे. अजूनही मला बिलीव्ह होत नाही की मला बेस्ट कॅटवॉकचं प्राईज मिळालं आहे. सो असं आहे. आणि कसे वाटले तुम्हाला ब्लॉगचे सगळे पार्ट? हा लास्ट पार्ट आहे. आणि
कसं वाटलं माझं तुम्हाला वॉक त्याच्यातला तेही सांगा मला कमेंट करून. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट पण करा. सो भेटू नवीन ब्लॉग बरोबर. बाय.